नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या सौदा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया वृंदा दिवाण यांच्या सौदा या कथासंग्रहातली शीर्षक कथा सौदा. पत्र्याच्या खोलीच्या बाहेरच्या आडोशाला काशीनं चूल पेटवलेली होती. 4 थेंब रॉकेल ओतून पेटवलेल्या गौरीच्या खांडकानं धप्प म्हणून जाळ धरला होता. चुलीत सारलेल्या काटक्याने जाळ धरला तसा काशीनं चुलीवर तवा टाकला. बसल्या जागेवरनं पिठाचा डबा डाव्या हातानं ओढून जवळ घेतला. पिठाचा डाबा खसकन ओढला तेव्हाच तिच्या लक्षात आलं होतं की डब्यात पीठ थोडंच आहे. तिने वाकून डब्यात बघितलं आणि आतल्या अंगाला टेबलावर इस्त्री करत असलेल्या तुकारामला ती म्हणाली, अहो आजचं होईन, पडतीन 4 भाकऱ्या, पण उंच्याला पीठ नाही, तेल बी संपलंय. तिच्या स्वरात काळजी होती. आजचं पोट भरत होतं तरी उद्याची चिंता होती. तिने परातीत डबा उपडा केला, पालथ्या डब्यावर थपडा मारल्या आणि पुन्हा एकदा स्वतःतच गुंग असलेल्या तुकारामास ती आवाज चढवून म्हणाली, ऐकताय नव, अहो पीठ संपलंय, तेल बी संपलंय. खेकसत तो म्हणाला, मागितलं नाहीस का कुठं? तुझ्या धुण्याच्या घरी पायका बेका, संसार काय माझाच आहे का? काशी म्हणाली, अहो मागितलं, पण असं मधीच कोण देणार? नाही नाही म्हणतात, असून बी नाही. परवा तर कुलकर्ण्याकडनं आणले होते. तिला वाटलं मध्येच पैसे उचलून तारखेला काय उचलायचं. 4 घरची तर धुणी भांडी, अंग मोडून येतं. पण माणसं 2-2 वर्ष कामाला लुटली तरी पैसा वाढवत नाहीत. पैसा वाढवत नाहीत म्हणून असलेली घरं सोडून काय करणार, असाही विचार तिच्या मनात येतच होता. 4 घरातून मिळून 4-5 पोळ्या, भात आणि निदान वाडगाभर तरी कालवण ती घरी आणतच होती. पोरांची न्याहारी त्यातनंच व्हायची. तुकाराम इस्त्री करून मिळालेल्या पैशातनं 2-4 रुपये तिच्या हातावर ठेवत असे. 1-2 दिवसाआड देशी दारू पिऊन येऊन पडून राहितो. कधी कधी तिलाच मग अर्जंट इस्त्रीचे कपडे करून द्यावे लागत. पण तिचा जोर पडत नसे, इस्त्री नीट होत नसे. पण ती वेळ भागवून नेई. तुकारामला बरं नाही असंच ती गिऱ्हाईकांना सांगत असे. गिऱ्हाईक तोंडावर हात ठेवून हसे. तुकारामाचं बरं नसणं त्यांना माहिती होतं. ढोरासारखा ओरडत तो त्या 4 पत्र्यांच्या खोलीत पाय पसरून पडलेला असे. लोकांचे इस्त्रीचे धुतलेले पांढरे भारीचे कपडे सांभाळता सांभाळता काशीचाच जीव मेटाकुटीला येत असे. गेल्याच वर्षी धुण्याची मशीन घेतली, त्यामुळे तिची 2 घरं सुटली होती. लोक ओढ्यावर मोठी पांघरुणं, चादरी धुवायला देत नव्हते. ओढ्याचं पाणीही आटत आलं होतं. ओढा 2-4 घरासाठी कपडे धुवायला जायचं तर खूप लांब होता. 4 पैकी तिने 2च गाढवं ठेवली होती. पैकी एक तर म्हातारं झालं होतं. धुण्याचं गाठोडं पाठीवर ठेवलं की ते मटकन खालीच बसे. त्याला मरेपर्यंत पोचणं भाग होतं. कोण घेणार होतं असं डंगर अशक्त गाढव पैसे टाकून? एक चांगलं होतं पण त्याला पोसायला इतकं कामच मिळत नव्हतं. तुकारामानं पेटलेल्या इस्त्रीवर फाटकन मारून कोळशावरची राख उडवत वाकून बाहेर बघत काशीला विचारलं, अगं नागी कुठे? 3 निशाण झाल्या ती, तुझं लक्ष आहे का? अहो देशपांडेनं 4 चादरी दिल्या होत्या, त्या घेऊन दुपारच्याला गेली वाड्याव. आणि शांबे आहे की सोबत, येईन. तुकाराम म्हणाला, अगं पोरगी मोठी झाली, असं एकली दुकली पाठवणं बरं नाही वाड्याव काय? त्याच्यावर काशी गप्प बसली. तिला वाटलं नवरा म्हणतो ते बरोबरच आहे, पण तिला ठेवायचं कुठे? घरी एकटं ठेवू नको म्हणतो, कामाला एकटं पाठवू नको म्हणतो. मग आपण एकट्यानं कुठे कुठे काय काय करायचं, तिलाही प्रश्नच पडे. नागीच्या खाली 4 पोरं होती, 2 पोरं 2 पोरी, 7 जणांची पोटं भरायची तर. पण तिला वाटलं की इतकं वारंवार सांगून या पोरीनं लवकर खोपटाकडे काय येऊ नये. पीठ मळता मळता तिच्या हातातलं बळ संपत येत होतं. मनात कैक विचार येत होते. मुसलमानाचा सलमान तिच्यावर डोळा ठेवणे हे तिला समजलेलं होतं.
काशीने नागीला सावध सुद्धा केलं होतं. नागी त्यावर फसकन हसून म्हणाली होती, येऊ दे तर त्याला माझ्या वाट्याला, दाढीच धरून वडील त्याची. 4-5 भाकरी टाकून थोडं नागी इथे तिथे आहे का तिला बघून यावंसं वाटलं. कालवण नंतर करावंसं वाटलं. तोच तुकाराम गरजला, त्या भाकऱ्या बाजायच्या ठेव आणि बघून या नागीला, येतंय नव्ह तुला ऐकायला. तेवढ्यात हाईक हाईक करत हातात काटकी घेऊन शंभ्या मागून नागी खोपटाकडे येताना दिसली. हातावर थापलेली भाकरी तव्यावर टाकून बसल्या जागेवरनं वाकत बघत काशी आनंदाला म्हणाली, आली की बघा नागी. कुठं बसली होती खेळत कोणाला माहिती. विचारा आले हो, दम बी द्या. सारखं सारखं म्याच किती रागू. उजव्या हातात काठी घेऊन डाव्या हातानं करा करा केस खाजवत नागी घराजवळ आली. भाकरीचा वास तिच्या नाकात गेला. तिची भूक चाळवली. हातातली काठी टाकत तिने म्हटलं, भूक लागली ग माय, वाढ की मला. तसं तरा तरा बाहेर येत तुकारामनं विचारलं, इतका का ग येळ, कुठं होतीस ग भावाने, दिवे लागण झाली कळलं नाही वे. देशपांड्याचं धुणं दिलं निघाले. मग त्या जोशानं बोलवलं मला, गेलते. जोशानं? कोण जोशी? गडीवरचा? होय त्योच की. जोशाची म्हातारी बिमारून आहे म्हण. काशी म्हणाली, बाया ही काय नवीन बातमी नाही नागे. 6 महिने धरणं जोशाची म्हातारी अंथरून धरू नये मला बिठावय. नागीनं काशीकडे रागानं बघितलं. पुन्हा एकदा तेल नसलेल्या केसातनं बोटं खुपसून डोकं खाजवलं आणि म्हणाली, तुलाच का, समध्या गावाला ठावे, जोशाची म्हातारी 6 महिन्यापासून आजारी येते. तुकारामानं कमरेवर हात ठेवून विचारलं, मग तू काय पाणी पाजायला गेलती वय तिथं गडीवर? सटवे त्याला घरात. जोशाच्या म्हातारीचं जास्त झालंय. पुण्या मुंबईचे तिचे लोक सुना आल्यात. घर भरलंय माणसाने. जोशांच्या म्हातारीचं जास्त झालं ऐकल्यावर तुकारामाचा नूरच पालटला. तो एकदम म्हणाला, अरे त्याच्या मायला, म्हातारी गचकती का काय गाड्यानो. नागी म्हणाली, अव तारा करून बोलावून घेतल्या समदेसनी. गडीवर माणसंच माणसं. शांती सकाळी सांगत होती मले. मग काय तू ते बघायला गेलती वय? काशीने तिला विचारलं. नाही, देशपांडेंनी सांगितलं जोशाची सून आलती तुला भेटाया, येऊन भेटून जा असं सांगितलं जोशाच्या सुनेनं, म्हणून गेलते मी. काशी बोटं मोडत म्हणाली, माणसं जमतीन आता. उपसायचा असं डोंगर भांड्याचा आणि कपड्याचा. सणाला बोलावणार नाहीत, तवा याद येणार नाही काशीची. आत्ता येतील काशी काशी नागी नागी करीत. काय जायचं नाही, सांगून टाक. सांगून टाक, वत नाही आमच्याच्यानं. आमची बिलाई घर आहेत म्हणाव. अगं पण ऐन वक्ताला कोण जाईन ग? ह्यावर पुढे होऊन काशीला थांबवत तुकाराम म्हणाला, ए ग बसेल का नाही तू? काय मरणार नाही, जा काम करा त्यांच्या घरची. सुना बेईमान झाल्या तरी जोशाच्या म्हातारीनं दिलंय आपल्याला पैका पासा धान्य, तिच्यासाठी जावा. ऐक माझं काय. त्याने काशीवर राग होतत म्हटलं. नागी म्हणाली, भांड्याचं काम नाही आहे, धुण्याचं काम आहे. वहिनी सांगत होती, वड्याला नेऊन धुणं धुवून आण म्हणली. मी मायला विचारून सांगल असं बोलले. नागी हसत हसत म्हणाली. तुकाराम नागीला म्हणाला, हे बघ वेळ व खचाम द्या नाही, जा नागे धुणं धुवून आणत जा. धुणं धुवून आण त्यांचं वाड्यावरनं. काय? भाकऱ्याकडे बघत नागी म्हणाली, म्हातारी बेसूद आहे आणि 4-2 दिवस जगन म्हणत होती देशपांडीन. तुकारामनं कोळसं इस्त्रीतनं काढले, ताटली तोतले, त्यावर झाकण घातलं. त्याचं कामातलं लक्षच उडालं. काशी म्हणाली, अहो इस्तू काय इजवला? कपडे इस्त्रीचे पडलेत नव, सकाळीच गिराईक यात. तुम्ही झोपून राहता, करून ठेवा बरं इस्त्री. मला तोड द्यायचं असतं त्यासनी. तुकारामनं तिचं म्हणणं कानाआड टाकलं. बाहेर उघड्यावर येऊन तो बसला उकेडवा आणि त्यांनी बिडी खिशातनं काढली, शिलगावली. शांतपणे विचार करत 2-4 झुरके मारताच त्याच्या डोक्यातल्या विचारांना गती आली. त्याला आठवलं, देवदासराव जोशी मरून 12 वर्ष होऊन गेली. त्यानंतर जोशी घरात म्हणजे इथे गडीवरच्या वाड्यात कोणाचा मृत्यू झालेला नव्हता. देवदासरावांची मोठी मुलगी मेली होती, पण ती सासरी तिच्या घरी. इथे वाड्यावर जोशांच्या घरी असा गेल्या 12 वर्षात मृत्यू झालेला नव्हता.
कुणीच मरण पावलेलं नव्हतं. देशपांड्याचा काका तर औषध पाण्यासाठी शहरात गेला, तिथेच दवाखान्यात गचकला. बॉडीची विल्हेवाट तिथेच लावून लोक परतले होते. अलीकडे गावात असं कोणी मरत नव्हतं. जो तो ऑपरेशन म्हणून, सोय म्हणून शहरात जात होता तिथेच मरत होता. काही घरांनी तर गावच सोडलं होतं. आपापल्या शहरी स्थायिक झालेल्या मुलांकडे ते आपलं म्हातारपण भोगत होते. तुकारामानं अनुमान काढलं, म्हातारी बेशुद्ध आहे म्हणजे तिला इथून हलवणं कठीण. माणसं जमलेत म्हणजे इथून नेणं ठरलेलं नाही. म्हातारी इथेच आपल्या घरी मारणार. तिला मरण येणार, ते आज येईल किंवा 4 दिवसांनी. मरण हे मरणच असतं. ते कधीही तुमच्यापर्यंत आलं तरी ते मरणच. दुसऱ्या रूपात ते माणसाला संपूच शकत नाही. बिडी संपता तुकाराम झपकन उठला, आत खोपटात आला. काशीनं पोरानं जेवायला वाढलं होतं. एकाच थाळीत कालवण वाढलं होतं. पोरं हातात भाकरीचे तुकडे घेऊन कोंडाळ्यानं बसून कालवणात बुडवून बुडवून खात होती. खी खी करून आपापसात हसत हसत बोलत होती. तुकाराम आत येताच काशीनं विचारलं, तुम्ही जेवणार आहे का? बसा. पोरं भाकरी ठेवणार नाहीत, तुम्ही बसा, खाऊन घ्यावा चतकोर, अर्धी काय लागन ती खावा. तुकाराम जमिनीवर बसला तसं काशीनं त्याला भाकरी आणि कालवण वाढलं. तिने आपल्यासाठीही जेवण घेतलं. तुकारामाच्या डोक्यात विचार होते. पेव फुटावं तसं हुळहुळत होते. भाकरीचा तुकडा तोडून कालवणात बुडवत त्यांनी काशी आणि नागीला सांगितलं, या 4-8 दिवसात जोशाकडं पडन ते काम करा, म्हातारी मरपर्यंत. काशी म्हणाली, अहो 10 दिवस धुणं धुवावं लागन. एकदा का धरलं का मधीच कसं सोडणार? पुन्हा बोलवतील का ते? त्या मारी फन्नाचं कोणी बघितलंय? धुवा की 10 दिवस. त्यांनी भला मोठा भाकरीचा तुकडा तोंडात टाकला, चावला, तांब्यातनं पाणी पिऊन म्हणाला, रोज जात जा त्यांच्याकडं आणि मला खबर देत जावा म्हातारीचं कसं आहे त्याची. काय गे नागे, हे भावाने. त्यांनी म्हटलं तसं नागीनं एकदा त्याच्याकडे एकदा काशीकडे बघितलं आणि खाली मान घालून ती जेवायला लागली. तोंडातल्या भाकरीच्या तुकड्याचा गोळा करत हुंकारत म्हणाली, बरं जातो म्या. काशी म्हणाली, ती माणसं कशी बी वागली तरी जावं लागणारच आहे. एकाच गावात राहायचं तर सोय गैरसोय स्वसाय पाहिजेलच की. जोशाची म्हातारी देत होती सणवार, दिवाळी, पाडवा, पण तिच्या बी हातात काही उरलं नाही. सुना काय ऐकत्यात होय? उग कोपऱ्यात भीतीला पाठ लावून मड्यागत बसून असायची. मी तवाच हेरलं होतं म्हातारी आता लई दिवस जगणार नाही म्हणून. म्हातारं बी गेलं, काय करल जगून, कुणासाठी जागणार? खरं आहे तिचं. डोळे झाकावले देवानं. हात धुवून तुकाराम बाहेरच्या बाहेर कुठेतरी गेला. तो कुठे गेला असेल हे काशीला माहिती होतं. आता कोणाकडे तरी जाऊन त्याला घेऊन पिऊन येणार तो. तुकारामाच्या मनासारखं काही झालं की तो प्यायचा. रागावला, चिडला तरी पिऊन यायचा. पिऊन यायचा आणि खोलीवर हातपाय पसरून बडबडत पाडायचा. पार उन्हं वर येईपर्यंत किंवा ती 4 घरची सकाळची भांडी करून येईपर्यंत. त्याला उठवता उठवता ती कंटाळायची. काशी आणि नागेपेक्षा जोशींच्या घरावर तुकाराम लक्ष ठेवून होता. काशी किंवा नागे कोणी जोशांच्या घराकडनं आली की त्याचा पहिला प्रश्न असे, काय कसं काय म्हातारीचं, दूध पाणी घेते का नाही? काशी म्हणायची, अहो कसं हसायचं, कसं असणार सांगा ना मरणाच्या दारात गेलेल्या माणसाचं. उग कुठंतरी दुगदुगी आहे, सास चालतोय म्हणून म्हणायचं जितीये. तुकाराम हसला, कुचकटपणे म्हणाला, म्हातारी लय चिवड बरं का, अशी थोडीच मारणार आहे वय ती. मोब जमलेल्याला वाटत असन मरण बी रातीतनं, पर नाही. गेल्या वर्षापतूर अंगण साडा करणारी कुडी अशी थोडी संपन. काशीला इथे पटत होतं. अंगण सडा रांगोळी करणारी जोशांची म्हातारी तिच्याही डोळ्यांपुढे आली. अगदी सडसडीत होती, ताठ होती. अंगावर कुठेच मासाचे लपके नसलेले. परवापर्यंत कुणीही म्हटलं असतं तरी अजून 20 वर्षे ही जगेल असंच म्हटलं असतं. पण मोरीत पाय घसरल्याचं निमित्त झालं आणि म्हातारीने अंथरूण धरलं. उठता बसताना तिला त्रास व्हायला लागला. मुलं आली शहरातनं. शहरातल्या डॉक्टरांना दाखवू, औषध पाणी, ऑपरेशन करू असं म्हणायला लागली. पण म्हातारीनं सगळ्यांना परतवलं. चक्क मोठ्या मुलाला ती म्हणाली होती, ऑपरेशन करू नका, माणसाचं आयुष्य वाढतं का? पाय घसरणं निमित्त झालंय,
त्या वाटेकडे मला नेण्याचा माझा मार्ग मला दिसतोय. मला इथेच राहू द्या, माझ्याच घरी मरू द्या मला. आणि झालंही तसंच. दिवसागणिक म्हातारी आत आत संपत चालली आहे. ऐकायला कमी येतं, डोळ्यांना कमी दिसतं, अन्नच जाईना. गेले 2 महिने तर सून सांगत होती की म्हातारी दुधावरच होती, तेही सुनेनं घातलेलं चमच्यानं तर घेत होती. नाहीतर पोटावर हात घेऊन फिक्कुटलेल्या बुवळातल्या विझत आलेल्या अधू नजरेनं आढ्याकडे एक शब्दही न बोलता बघत बसायची. अखेर तिच्या मनात काय होतं कोणाला कळणं शक्य नव्हतं. वाड्यावरून येणारे भेटणारे फक्त म्हणत, म्हातारी आता अंथरुणावरनं उठून फिरणं शक्य नाही बरं का, संपलंय सगळं. एक एक करून निरोप जात होता. तशी जोशांची नातलग मंडळी येत होती, भेटून जात होती. काही ठाण मांडून होती. म्हातारीचं सगळं उरकून जाण्याच्याच इराद्यानं आली होती. पुन्हा पुन्हा जा ये होऊ नये म्हणून. गोतावळा मोठा असल्यामुळे 15-20 मोठी माणसं आणि 8-10 पोरं वाड्यावर होती, मरणाऱ्या म्हातारीच्या भोवती पहारा ठेवून. इकडे म्हातारी अखेरचे श्वास घेत होती, तरी रांधणं वाढणं उष्टी खरकटी चहा पाणी चालूच. घरात कार्य असावं ना तसं. म्हातारीच्या 3ही सुना झुलत होत्या. मुलं उदासवाण्या तोंडानं येईल त्याच्याशी म्हातारीची स्थिती सांगत होते, बोलत बसत होते. वेळही जायला हवाच होता ना. तुकारामनं ठरवलं आपणच वाड्यावर जाऊन यावं, जोशाच्या म्हातारीची स्थिती बघावी. अगदी लहानपणापासून तोही आईबरोबर वाड्यावर गेलेला होता. म्हातारी पत्रावळीवरून काही काही देत असे. काय काय देत असे, वडे, पुरणाची पोळी, भात, करंजा, लाडू आणि एखादं जुनं पानं कापड. त्याच्या आईने मागितल्यावर का होईना पण दिलेलं होतं म्हातारीनं. मोठा यशवंता ओसरीलाच बसला होता. डाव्या हातानं पायावर पुन्हा पुन्हा बसणारी माशी वैतागानं मारत होता. तुकाराम दिसताच तो म्हणाला, ये. अंगणात उभ्या असलेल्या तुकारामानं विचारलं, काय कसं काय आहे मायचं, जीवाला गोड लागत नाही? आत बघत यशवंता म्हणाला, आता काय बरं असायचं तुक्या, आता ती मार्गाला लागली. बास वाट बघणं चाललंय तिचं आणि आमचंही. मागच्या पावसाळ्याला इथं अंगणात दिसली. अरे शहरात आली असती वेळेवर ना, तो ऑपरेशन केलं असतं, नीट औषध पाणी झालं असतं, चांगली 5-10 वर्ष जगली असती. ऐकलं नाही, कुठे येणार नाही असं म्हणाली. चुकचुकत तुकाराम म्हणाला, काय येणार माणूस का तर जाणारच आहे की. काय वाईट झालं तुमच्या मायचं सांगा बरं. आता आलाच हाव तर राहावा, समद करून जावा. आता काय फार दिवस थोडी जागणार आहे. मधला म्हणाला, दादा हे असं बांधून ठेवल्यासारखं किती दिवस राहायचं इथे. कोमात गेलेल्या माणसाचं काही खरं नाही म्हणतात. एका रात्रीपासून 6 महिन्यांपर्यंत किंवा वर्षही, म्हणजे एकूण सगळं कठीणच म्हणायचं. यशवंता म्हणाला, मधू अरे ही काय वेळ आहे का चर्चा करायची. आता आईला असं सोडून जाणं शक्य नाही. गाव काय म्हणेल, नातलग काय म्हणतील. तू जरा गप्प बैस बरं. तुकारामानं वळत म्हटलं, मी बघू का जरा दर्शन घेतो. ये आत ये. त्यानं कॉटवर झोपलेल्या आपल्या मरणासन्न आईकडे करुण नजरेनं बघितलं. थोडंसं पुढे झुकून तुकारामानं म्हातारीवर नजर रोखली. थोडं थांबला, हात जोडले आणि वळला. रडत रडत पार वाड्याच्या बाहेरच पडला. रस्त्याला लागल्यावर त्याने नाक शिंकरलं आणि समोरून येणाऱ्या सखारामला म्हटलं, काय आज शिरात बी जाणार नाही, एखादा दिस इकडं का तिकडं. काशी म्हणालीच, जाऊन बघून आला ना व. हसत हसत तुकाराम म्हणाला, अगं जावं पडतंय, आपलं घोंगडा अडकलंय, एकाच गावात राहणारे आपण, न जाऊन कसं बागन. दुसऱ्या दिवशी सकाळी धुण्यासाठी गेलेली नागी नाचतच आली. काय झालं ग, काशीने विचारलं. म्हातारीला पलंगावरनं काढले, खाली जमिनीवर निजवलंय, समदे रडत बसल्यात. तुकाराम गालातल्या गालात हसला. आपला अंदाज खरा निघाला ना म्हणून. त्याला कळून आलं होतं की म्हातारी काही तासाचीच सोबती. घरघरीनं तिला घेरलं होतं. घरातल्या इतरांना नाही तरी तुकारामला ते कळून आलं होतं. अशी कितीतरी मरणं त्यांनी पाहिलेली होती पाळत ठेवून.
त्या घराभोवती घेरा घालून नंतरचं सगळं मिळावं म्हणून. तुकाराम जेवून कलंडलाच होता का जोशांच्या वाड्याकडनं रडण्याचा ढग गरजत आला. तुकाराम खडबडून उठला. काशी दुपारची भांडी करायला गेली होती. त्यानं हाका मारल्या, नागीला बोलवलं आणि म्हणाला, जोशाची म्हातारी नव, पळ पळ तिथंच राहा. मायला धाडतो घंटाभरात, निघून येऊ न ग, तिथंच थांब. खेळत असलेल्या नागीनं तोंड वेडवाकडं केलं. तसं चवताळून उठून तुकारामनं काटूक हातात घेतलं आणि नागीवर वसकत म्हणाला, जाती का नाही, घालू पाठीव काटूक. त्या मारी एरवी हायच की खेळणं खाणं. नागी निघाली. हळूहळू बघत बघत जोशीच्या वाड्याकडे निघाली. तिचा खेळ रंगात आला होता. तसं काहीतरी आठवून तुकाराम पळत तिच्या मागे गेला आणि म्हणाला, ए नागे थांब. नागी थांबली. तुकाराम तिच्या जवळ जाऊन म्हणाला, आता तिथून यायचं नाही, माऊत होईस तवर. काय काय म्हातारी जवळ ठेवत्यात, कुणाला ठाव. कापडं चोपडं चांगली असली तर आण, म्हातारीला न्याल्याव. नाही तर गोळा कर आणि ठेव तिथंच अंगणात कडेला. पळत ये, मनोबाला बोलवती. चिरगुट घेऊन पळून यायचं नाही घराकडं. काय तो जोशी आहे कंजूश. काय आताच सुटलं तर सुटन त्याच्या हातनं. पुण्यांदा कोण देणार पुण्यांदा आपल्याला. काय नागी सारखी मान डोलावत होती. तिला तुकारामच्या तावडीतनं सुटायचं होतं. अशा प्रसंगी थोडं मनासारखं झालं नाही की बाप रट्टा मारतो, झिंजा ओढतो, हे तिला माहिती होतं. ती थोडी घाबरली होती. वाड्यावर नुसता रडण्याचा आवाज येत होता. नागीनं भीत भीत वाट काढली आणि जमिनीवर झोपलेल्या जोशाच्या मरून पडलेल्या म्हातारीला पाहून घेतलं. काशीची मुलगी म्हणून म्हातारी तिलाही काही बाई देत आलेली होतीच. झाडावरचे कच्चे किडके पेरू, उतरत आलेले आंबे, धान्याचे चाळ, कण्या आणि काही बाई. काशी आली नाही. नागीनं मधूनच मुख्य दाराकडे पुन्हा पुन्हा बघितलं होतं. गावातली दुसरीच माणसं येत होती, रडत होती, नमस्कार करून कोपरा धरून बसत होती. नागीला तिथे थांबणं भाग होतं. बापानं तसं बजावलंच होतं. ती घरी जर कंटाळा करून गेली तर बापाने तिला फोकानं बडवून काढली असती. अखेर तिन्ही सांजेला न्हाऊ घालून, गळ्यात माळा घालून ताटीवरनं म्हातारीला नेलं गेलं. रडण्याचा मोठा आवाज झाला. रेताबरोबर माणसं रडत रडत वाड्याच्या बाहेर पडली. काही पुढे गेली, काही थांबली. मोठ्या सुनेनं नागीला हाक मारली, नागे हे घेऊन जा बाई. म्हातारीच्या खालच्या अंथरुणाकडे बोट करून कोणीतरी म्हटलं, अरे त्यासाठीच ती थांबलेली असणार. बापाने झाडली असेल, तो तुक्या महावस्ताद आहे. नागीनं कानावर पडू नये, काही घडलंच नाही अशा आविर्भावानं पुढं होऊन ते अंथरुण पांघरून गोळा केलं. सगळं घोंगडी सकट विरलेलं होतं, जुनं होतं, जुना वास मारणारं. त्याचा तिने गोळा केला, अंगणात आणला. त्यात नवं चांगलं एकही कापड नव्हतं. मोठी सून म्हणाली, हा शेणगोळा घे, सारवती जागा आणि पांघरून घेऊन जा. नागीनं शेणगोळा घेतला, त्यात थोडं पाणी घातलं आणि जोशांच्या म्हातारीला जिथे ठेवलं होतं ती जमीन लंबाकृती सारवून घेतली. बाहेर ओसरीला येऊन तिने झाडाखाली हात धुतला आणि पाण्याचं टमरेल पालथं घातलं. ती तिथे थोडा वेळ तशीच थांबली, कमरेवर हात ठेवून इतरांच्याकडे बघत. लोक नागीलाही विसरले, ते आपापल्या उद्योगाला लागले. आत गेले. बाहेर होते ते नुसते बसून राहिले. वाड्याच्या दाराकडे हळूहळू सरकत नागीनं पाठ वळून धूम ठोकली. ती घरी येऊनच थांबली. तुकाराम बाहेरच होता, तिची वाट बघत. धावत येणारी नागे दिसताच तो ताठ झाला जागच्या जागी आणि उभाच राहिला. धापा टाकत त्याच्या पुढे उभं राहून नागीनं सांगितलं, निस्ती जुनी पाणी चिरगुट आहे ती. एक बी धड नवं कापड नाही त्याच्यात. उकलून पाहिलं म्या, तिथंच ठेवून आली. मग च्या मारी त्या यशवंतेचे. तुकारामानं बाजूला थुंकत शिवी हसडली. कापडं कुठं ठेवली ग? काशीने तिला विचारलं. कापडं ठेवली अंगणात झाडाच्या खाली. तुकाराम म्हणाला, मला शंकावतीच. बरं म्या जातो सकाळी, बघू. तू आता काय जाऊ नगस. गेलीस सकाळी तरी त्या कपड्यासनी हात लावायचा नाही, ते काम माझं. अरे माणूस गेला ना भाडव्या, इतकं जुनं पानं देतोय, काय लाज लाज्या. हा, त्यानं यशवंता समोर असावा असं बोलून घेतलं. तोंडात येतील त्या शिव्या तो देत राहिला. सकाळी बोलावणं आलं म्हणून नागी गेली. मोठ्या सुनेनं 2 पत्रावळी भरून भात तिच्या पुढे ठेवला. पातेलं भरून पिठलं देत म्हणाली, घेऊन जावं हे.
काय करायचंय ते कर, इथे घरात हे अन्न नको, खराब व्हायच्या आधी उचल. नागीनं त्या थंडगार भाताच्या ढेकळाकडे बघितलं. अगदी घरादाराला दोन्ही वेळेला पुरून उरेल इतका भात आणि पिठलं सुद्धा. क्षणभर तिला वाटलं, रोज गावात कोणीतरी जायला पाहिजे, म्हणजे असं पोटभर अन्न मिळत जाईल. तिने पत्रावळी गुंडाळल्या. हे बघ, ते नंतर ने, ती पांघरुणं आधी घेऊन जा, मग ये आणि अन्न घेऊन जा. अगं अन्न काय, केव्हाही नेलंच तरी तुझंच आहे. सुतकातलं हे अन्न कुणालाही देता येणार नाही आणि कुणी नेणार सुद्धा नाही. नागी थांबली. तिला काय करावं ते सुचेना. तसा आवाज चढवून यशवंता म्हणाला, काय सांगितलं आलंय का नाही लक्षात? अगोदर ती चिरगुटने, मग येऊन अन्न घेऊन जा. मला नाही उचलत ना ती, नागी म्हणाली. मग जा काशीला घेऊन ये आणि नंतर ते अन्न. सून म्हणाली, अहो अन्न तर नेऊ द्या, पुन्हा येईल मग कपडे नेईल. अन्न रात्रीचं आहे, उतरून जाईल, खातील ओ घरभार. बायकोकडे रागानं बघत यशवंता म्हणाला, अन्न न्यायला ती येणारच आहे. तुला कळत नाहीये, ही माणसं आहेत ना, ही माणसं फार लोभी असतात. अशाच वेळी आडमुठेपणानं वागतात. बाबा गेले तेव्हा तर. एवढं बोलून तो गप्प बसला. नागीनं त्या कपड्याजवळ अन्न नेऊन ठेवलं. पत्रावळ फडफडू नये, अन्न उघडू पडू नये म्हणून त्याच्यावर दगड ठेवला. ती वेगानं घराकडे निघाली. काशी कामाला निघालीच होती. तिच्या पदराला धरून नागी म्हणाली, माय माय तिकडं चल, 2 पत्रावळ्या भरून पांढरा धोप भात आणि हे पातेलं भर पिठलंय. अगं मग आणलं का नाही? हात हलवत वापस कशाला आली तू? तुकाराम तिला म्हणाला. काशीकडे बघत नागी म्हणाली, जोशाचा थोरला लेक म्हणतोय, अगोदर ते पांघरून ने, मग अन्न न्यायचं. म्या समज ठेवलंय तिथं चिरगुटाजवळ, चल की माय भात आणू. तुकाराम म्हणाला, काशी तू थांब इथंच, म्या जातो. चले नागे चल, मलाच गेलं पाहिजे, त्या बगर गुंता सुटणार नाही. नागी मागं मागं, तुकाराम पुढं पुढं असं जोशांच्या वाड्याकडे निघाले. तुकाराम झपा झपा टांगा टाकत निघाला. वाटे त्याचं जोशाच्या घरातल्या माणसांना शिव्या देणं चालूच होतं. नागी तर पळत होती. बापाबरोबर चालणं तिला अशक्य होत होतं. वाड्यात येताच यशवंताला तुकारामानं हाक मारली. म्या तुकाराम आलोय, यशवंतराव कुठं आहे ती? तसा यशवंता बाहेर आला आणि म्हणाला, ते तिथं अंथरूण पांघरून ठेवलंय, ते घेऊन जा. आणि आम पोरीला काय पाठवता? तिला अन्नही झेपेना नेणं. तुकाराम वेगानं झाडाकडे गेला. पांघरुणं एक एक करून बाजूला टाकली, झटकली, उचकून पाहिली आणि यशवंताकडे हात करून म्हणाला, हे अंथरुणं मी आणीन, मला न्यायलाच पाहिजेत, पण एवढ्या सौदा पटणार नाही. सौदा? यशवंतानं चमकून विचारलं. हा सौदाच की. तुम्ही शहरात वाढणार रे, तुम्हाला काय ठावं हे तर काय रीतिरिवाज असतात ते. म्हणजे काय? यशवंतानं विचारलं. ही चिरगुट म्हातारी पाणी झाली, म्या ही नीन नदीव फेकीन, वाड्यात टाकीन. अरे पण तुमची म्हातारी माय नेली, काही धर्म दान करा. तुमची माय ती माझी बी मायच होती की. वाड्यावाला की अक्षी देत होती काय काय. मलाच काय, माझ्या पोरासनी बी. तवा विचार करून द्या, नाही तर जातो. कापडं नेन, अन्न बी नेन, ठेवा हाताव काहीतरी. काय द्यायचं रे तुला? यशवंता म्हणाला, थोडासा चिडूनच. तुकाराम शांत होता. म्हणाला, तुमचा साधारण पॅन्ट द्या. आता धोतर कोण नेसते? म्या बी नेसत नाही. आणि थोडा पायका द्या, पण मन मोठं करून ठेवा. 2-4 रुपये न ग मला. पैसे आणि कपडे? यशवंतानं विचारलं. तसा तुकाराम वळाला आणि म्हणाला, नका देऊ, म्या निघालो. समद्या गावाला बोंबलून सांगत फिरतो का यशवंताचा मायेचा जीव गेलाय, ती चिरगुटं बी घरातच ठेवलीत, सांगतो अख्ख्या गावात. तो निघाला विचित्रपणे हसत. यशवंता हपकून गेला. घरभर पाहुणे, नातलग आणि बाहेर हा तमाशा. माणसं एक एक करून बाहेर येऊन ओसरीला उभी होती, थोडंसं नवलानं बघत होती. मोठी सून म्हणाली, अरे थांब रे बाबा, थांब नागे, थांब तू. मोठी सून यशवंताकडे बघून म्हणाली, हे बघा, ही वेळ नाहीये अडवून बघायची. तो काय म्हणतोय ते देऊन टाका त्याला, उगाच इज्जत जायला नको आपली. त्याला काय आहे, तो गावभर सांगत सुटेल. प्रसंग काय? आणि ती तरा आत गेली. तिने धड पॅन्ट शर्ट आणला, नायलॉनचं पातळ आणलं, 2 पोलकी आणली, एक चादरही आणली.
यशवंताच्या अंगावरनं जा. तुकाराम पुढे. तिने ते सगळं टाकलं आणि म्हणाली, घे आणि ते कपडे घेऊन जा. आता तरी तृप्त आहेस ना? तुकारामानं त्या कपड्यांकडे बघितलं आणि म्हणाला, 50ची नोट ठेवा कपड्यावर, मग उचलतो कपडे. यशवंता चिडला, चडफडला आणि आत जाऊन 50ची नोट घेऊन आला. ती नोट तुकारामाच्या हातावर ठेवली. तुकाराम हसला. सगळ्यांच्याकडे बघून तुकाराम हसला, कारण सौदा पटला होता, निदान तोट्यात तरी गेला नव्हता. त्यांनी ती पांघरुणं पसरली, त्यात आत्ता दिलेले कपडे बांधले, गाठोडं पाठीवर ठेवलं. यशवंताला वाकून नमस्कार केला, त्याच्या बायकोला केला आणि नागीकडे बघत म्हणाला, उचल किती अंडा अन्न, काय बघत राहिली, माशा मार भातावरचे. आणि ती दोघं बापले वाड्याच्या बाहेर पडले. इकडे काशी चिंतेत होती. तुकाराम पेटूनच खोपटा बाहेर पडला होता. काय होईल ते माहिती नव्हतं. अशा वर्ष 6 महिन्यातून येणाऱ्या प्रसंगी तुकाराम राक्षसासारखा वागतो हे तिला माहिती होतं. पण लोकसुद्धा दुःखात असून सुद्धा हात आखडून का वागतात हे सुद्धा तिला माहिती होतं. तुकारामानं हसत काशीकडे विजयानं बघितलं. कपड्याचं गाठोडं तिच्या पुढे टाकलं आणि नागीला म्हणाला, जावा न खावा भात आता पोट भरून. खिशात हात घातला, 50ची नोट काढली. काशी पुढं फडफडवत म्हणाला, काढली त्याच्या दाढेतनं नोट, माय नव्हती इतका चिकटे साला. असं म्हणत त्यांनी नोट खिशात टाकली आणि निदान 3 दिवसांची तरी दारूची सोय झाली असं वाटून तो हसत हसत दुकानाकडे निघाला. श्रोते हो, ही होती वृंदा दिवाण यांची कथा सौदा. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.